श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोध या ग्रंथामधील दशक 8वा यामधील समास दुसरा सूक्ष्म आशंका निरूपण याविषयीचे विवेचन श्रवण करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण समास पहिला देवदर्शन याविषयीचे निरूपण श्रवण केले. सूक्ष्म आशंका निरूपण यामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की अद्वैत तत्वज्ञान मान्य होण्यास तर्कदृष्ट्या जी मुख्य अडचण येते तिचा सविस्तर खुलासा या समासामध्ये सांगितलेला आहे. प्रश्न काय आहे हे सर्वांगीणपणे आकलन झाले म्हणजे त्याचे उत्तर हे नीट रीतीने ध्यानात घेता येते. प्रश्नाचे मूळ स्वरूप असे आहे की परमार्थामध्ये केवळ बुद्धीच्या जोरावर परमात्मा वस्तूचे स्वरूप निश्चित करता येत नाही. त्यासाठी आत्मज्ञानच आवश्यक असते असे आत्मज्ञानी पुरुष निसंशयपणे सांगत असतात. या विश्वामध्ये कोणत्याही प्रकारचा अनेकपणा नाही. याचा अर्थ असा की परमात्मा स्वरूप शुद्ध, नित्य, केवळ एकच एक सर्वव्यापी, अविकारी, निर्गुण, सूक्ष्म आणि अदृश्य आहे. आपला अनुभव असा की हे विश्व अनित्य आहे, भेदाने भरलेले आहे, विकारी आहे, सगुण, स्थूल आणि दृश्य आहे. तरी देखील ते आपल्याला खरे वाटते. ज्ञानी पुरुषाला हे दृश्य विश्व जसे असून नसल्यासारखे वाटते तसे अदृश्य परब्रह्म आपल्याला असून नसल्यासारखे झाले आहे. ज्ञानी पुरुषाचा अनुभव सर्वस्वी खराच असतो, परंतु आपला अनुभव सर्वस्वी खोटा नसतो. म्हणूनच मूळ अविकारी ब्रह्मापासून विकारी नाशवंत दृश्य विश्व निर्माण झालेच कसे हे अद्वैत वेदांताला सांगणे भाग पडते. निर्गुण ब्रह्म निष्क्रिय व निर्विकारी आहे असे जर मानले तर त्याने हे सगुण, सक्रिय आणि सविकारी विश्व निर्माण केले असे म्हणता येत नाही. या विश्वाचे कर्तेपण ब्रह्मावर लादले तर ब्रह्म हा निष्क्रिय आणि निर्गुण राहत नाही. त्याच्या इच्छेने वा संकल्पाने विश्व निर्माण झालेच नाही म्हणावे तर ते निरपेक्ष व कल्पनारहित राहत नाही. बरे, विश्व निर्माण झाले म्हणावे तर गुरु व शिष्य, श्रोता व वक्ता आणि खुद्द दासबोध यांना काही स्थानच उरत नाही. विचाराच्या भूमिकेवरती निर्गुण ब्रह्म आणि सगुण विश्व यांचा संबंध उकलण्याचा प्रयत्न केला तर ज्या अडचणी पुढे उभे राहतात त्यांचे वर्णन या समासामध्ये आढळते. गेल्या समासाच्या शेवटी श्रोत्यांनी निर्गुण ब्रह्मामध्ये हे चराचर कसे निर्माण झाले अशी शंका काढली होती. त्याचे उत्तर सांगताना समर्थ रामदास स्वामी सांगतात की ब्रह्म हे सनातन आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी विवर्त रूप माया उत्पन्न झाली. ती खरी नसून देखील खरेपणाने भासू लागली. उदाहरणार्थ, तिन्ही सांजेची वेळ आहे. एका खोलीमध्ये दोरी पडली आहे. एकाने दार उघडून पाहिले तर त्याला ती दोरी दिसली, तर दोरी न दिसता साप आहे असे वाटले. त्यामुळे तो घाबरून दिवा आणल्यावर त्याला दोरी दिसली. मुळात नसलेला पण दृष्टीच्या दुर्बलतेने दिसलेला साप हा नाहीसा झाला. त्याबरोबरच त्याचे भयही नाहीसे झाले. त्याचप्रमाणे शुद्ध परमात्म स्वरूप जिकडे तिकडे पसरलेले आहे. अज्ञानाच्या अंमलाने प्रतिभा मंदावली व इंद्रिये आणि त्यांना अनुसरणारी बुद्धी जोरावली. इंद्रियांच्या खिडक्यातून स्वरूपाकडे पाहिले तेव्हा मूळ स्वरूप झाकले गेले आणि त्याच्यावर दृश्य विश्व दिसू लागले. ते खरे वाटले व भय आणि चिंता निर्माण झाली. मी देह नाही, मी आत्माच आहे असा ज्ञानदीप उजळल्यावर भेदाने भरलेल्या विश्वाच्या ठिकाणी चैतन्यमय परमात्मा दिसू लागला. त्याबरोबरच संपूर्ण निर्भयता प्राप्त झाली. दृष्टीचा भ्रम होऊन दोरीवर सापाचा भास होतो त्यास विवर्त असे म्हणतात. मी आत्मा आहे हे विसरून मी देहच आहे अशी भावना होणे यास विवर्त, विश्व दिसू लागणे यास विवर्त म्हणतात. अविद्येमुळे हे घडून येते. सर्वत्र परमात्मा स्वरूप भरलेला असता ते झाकले जाऊन ते दृश्य व अशाश्वत विश्व दिसू लागते. मायेमुळे हे घडून येते. मूळ एक परब्रह्म तेवढे होते ते नित्यमुक्त, निष्क्रिय व सर्वश्रेष्ठ असते. त्याच्या ठिकाणी कोणताही विकार नसलेली व अत्यंत सूक्ष्म अशी मूळ माया उत्पन्न झाली.
मुळात सर्वाच्या आधी एक परब्रह्म असते, ते नित्यमुक्त असते. त्यांच्यामध्ये कोणताही बदल होत नसतो. त्यामध्ये अत्यंत सूक्ष्म माया उत्पन्न होते. तिच्यात बीजरूपाने जीव वास करतो. यावर श्रोता शंका काढतात की परब्रह्म जर निराकार आणि निर्विकार आहे, तर त्याच्या ठिकाणी मायेचा खटाटोप कसा उत्पन्न झाला? माया सगळं काही करते, तर भक्तांचा उद्धार करणारा देव म्हणून कोणी आहे की नाही हा संदेह उत्पन्न होतो. देव असून त्याची सत्ता मायेवर चालत असेल तर तो माया नाहीशी करू शकेल. असे जर नसेल तर अज्ञानी जीवांना मायेपासून कोण सोडविल? इतकेच नव्हे तर आम्हा भक्तांना सांभाळणारा कोणीच नाही असा प्रसंग येईल. म्हणून माया स्वतंत्र आहे हा विचार काही बरोबर नाही. मायेला निर्माण करणारा व आवरणारा परमेश्वर म्हणून कोणीतरी आहे यात मात्र शंका नाही. आता तो परमेश्वर कसा आहे व मायेचा व त्याचा संबंध काय आहे हे समर्थ रामदास स्वामी सांगतात. ईश्वर आहे, त्याची माया आहे, परस्परांचा संबंध आहे हे जरी मान्य असले तरी नाना प्रकारचे लोक नाना प्रकारची परस्पर विरोधी मते कशी प्रतिपादित करत असतात. वास्तविक मुळात शंका एकच आहे, पण लोक निरनिराळ्या दृष्टिकोनांमधून ती निरसन करण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये प्रत्येक जण आपापला भिन्न अनुभव सांगतो. कोणी म्हणतात की माया देवानेच केली आहे म्हणून तिचा एवढा मोठा विस्तार झालेला आहे. देवाला इच्छा झाली नसती तर मग माया देखील निर्माणच झाली नसती. तर कोणी म्हणतात की देव निर्गुण आहे त्यामुळे देवाच्या ठिकाणी इच्छा उत्पन्न होत नाही. अर्थात ही माया खोटी आहे. कोणी म्हणतात की माया प्रत्यक्ष दिसते तेव्हा ती नाही म्हणून चालणार नाही. माया ही ईश्वराची अनादी शक्ती आहे. कोणी म्हणतात की माया मुळी नाहीच, जे आहे ते सगळं परब्रह्मच आहे. तूप पातळ असो की घट्ट असो, तुपाच्या एकपणामध्ये फरक पडत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्म अदृश्य राहिले काय किंवा दृश्य विश्वरूपाने दिसले काय, मूळ ब्रह्मस्वरूपामध्ये काहीच फरक पडत नाही. खरे म्हणजे थिजणे आणि विरघळणे ही भाषा ब्रह्मरूपाला लागूच पडत नाही. म्हणून कोणी म्हणतात की या दृष्टांतात मुळी ब्रह्मस्वरूपाला चुकीचे लावलेले आहे. तर कोणी म्हणतात की ब्रह्मस्वरूपाचे वर्म ज्यास कळले नाही त्याच्या अंतरंगातील भ्रम अजून गेलाच नाही असे समजावे. कोणी म्हणतात की सोने व सोन्याचे दागिने यांच्यात सोनेपणाच्या दृष्टीने काहीच फरक नसतो. त्याचप्रमाणे ब्रह्म आणि जगत यांच्यात मूलतः भेद नाही. असे जर आहे तर अमुक सत्य आणि अमुक मिथ्या अशी आटापीट करण्याची काहीच गरज नाही. माया खरी नाही हे आहे, तर मग ती ब्रह्मामध्ये निर्माण कशी झाली हे सांगता आले पाहिजे. माया निर्गुणाने निर्माण केली असे म्हणावे तर मुळातच मिथ्या आहे. आधी निर्गुण काही निर्माण करत नाही आणि त्यातले त्यात जे मिथ्याच आहे ते तर निर्गुण निर्माण करते म्हणजेच अगदीच अयोग्य आहे. काहीच नाही असा मिथ्या शब्दाचा भावार्थ आहे. जे नाहीच नाही ते कोणीतरी निर्माण केले हे म्हणणे बरोबर नाही. निर्गुण ब्रह्म मुळीच नसलेली माया निर्माण करते हे अघटितच वाटते. या समासामध्ये माया खरी आहे की नाही याचा उहापोह समर्थ रामदास स्वामींनी केलेला आहे. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात. समास दुसरा, सूक्ष्म आशंका निरूपण. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. श्रीराम मागा श्रोती आक्षेपिले ते पाहिजे निरूपिले. निरावेवी कैसे झाले चराचर श्रीराम. याचे ऐसे प्रतिवचन ब्रह्म जे का सनातन. तेथे माया मिथ्या भान विवर्त रूप भासे श्रीराम. आदी एक परब्रह्म नित्यमुक्त अक्रिय परम. तेथे अव्याकृत सूक्ष्म झाली मूळ माया श्रीराम. श्लोक. आद्यमेकं परब्रह्म नित्यमुक्तमविक्रियम् तस्य माया समावेशी जीवमव्याकृतात्मकम्. आशंका एक ब्रह्म निराकार मुक्त क्रिये निर्विकार.
तेथे माया ओडंबर कोटून झाली श्रीराम. ब्रह्मखंड निर्गुण तेथे इच्छा धरी कोण. निर्गुणी सगुणे विन इच्छा नाही श्रीराम. मुळी असेची ना सगुण म्हणून नामे निर्गुण. तेथे झाले सगुण कोणे परी श्रीराम. निर्गुणची गुण आले ऐसे जरी अनुवादले. लागो पाहे येणे बोले मूर्खपण श्रीराम. एक म्हणती निरावेव करुणा करता तो देव. त्याची लीळा बापुडे जीव काय जाणती श्रीराम. एक म्हणती तो परमात्मा कोण जाणे त्याचा महिमा. प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे श्रीराम. उगाच महिमा सांगती शास्त्रार्थ अवघा लोपिती. बळीची निर्गुणास म्हणती करुणीय करता श्रीराम. मुळी नाही कर्तव्यता कोण करून अकर्ता. करता अकर्ता हे वार्ता समूळ मिथ्या श्रीराम. जे ठाईचे निर्गुण तेथे कैचे करतेपण. तरी इच्छा धरी कोण सृष्टी रचव्याची श्रीराम. इच्छा परमेश्वराची ऐसी युक्ती बहुतेकांची. परी त्या निर्गुणास इच्छा कैसी हे कळेना श्रीराम. तरी हे तुके कोण केले किंवा आपणची झाले. देवे विन उभारले कोणे परी श्रीराम. देवे विन झाले सर्व मग देवास कैचा ठाव. येथे देवाचा अभाव दिसोन आला श्रीराम. देव म्हणून सृष्टी करता तरी एव पाहे सगुणता. निर्गुणपणाची वार्ता देवाची बुडाली श्रीराम. देव ठाईचा निर्गुण तरी सृष्टी करता कोण. कर्तेपणाचे सगुण नाशिवंत श्रीराम. येथे पडिले विचार कैसे झाले सचराचर. माया म्हणून स्वतंत्र तरी हेही विपरीत दिसे श्रीराम. माया कोणी नाही केली हे आपणची विस्तारली. ऐसे बोलता बुडाली देवाची वार्ता श्रीराम. देव निर्गुण स्वतसिद्ध त्यासी मायेसी काय संबंध. ऐसे बोलता विरुद्ध दिसोन आले श्रीराम. सकळ काही कर्तव्यता आली मायेच्याची माथा. तरी भक्तास उद्धरिता देव नाही की श्रीराम. देवे विन नुसती माया कोण नेईल विलया. आम्हा भक्ता सांभाळाया कोणीच नाही श्रीराम. म्हणून माया स्वतंत्र ऐसा न घडे की विचार. मायेस निर्मिता सर्वेश्वर तो एकची आहे श्रीराम. तरी तो कैसा आहे ईश्वर मायेचा कैसा विचार. तरी हे आता सविस्तर बोलिले पाहिजे श्रीराम. श्रोता व्हावे सावधान एकाग्र करुणिया म्हण. आता कथानुसंधान सावध ऐका श्रीराम. एके आशंकेचा भाव जनी वेगळाले अनुभव. तेही बोली जेती सर्व यथानुक्रमे श्रीराम. एक म्हणती देवे केली म्हणून हे विस्तारली. देवास इच्छा नसती झाली तरी हे माया कैची श्रीराम. एक म्हणती देव निर्गुण तेथे इच्छा करी कोण. माया मिथ्या हे आपण झालीच नाही श्रीराम. एक म्हणती प्रत्यक्ष दिसे तयेसी नाही म्हणता कैसे. माया हे अनादि असे शक्ती ईश्वराची श्रीराम. एक म्हणती साच असे तरी हे ज्ञाने कैसी निरसे. साचा सारिखीच दिशे परी हे मिथ्या श्रीराम. एक म्हणती मिथ्या स्वभावे तरी साधन कासया करावे. भक्ती साधन बोलिले देवे माया त्यागा कारणे श्रीराम. एक म्हणती मिथ्या दिसते भय अज्ञान सन्निपाते. साधन औषधही घेई जेते परी ते दृश्य मिथ्या श्रीराम. अनंत साधने बोलिली नाना मते भांबावली. तरी माया नवचे त्यागिली मिथ्या कैसी म्हणावी श्रीराम. मिथ्या बोले योगवाणी मिथ्या वेद शास्त्री पुराणी. मिथ्या नाना निरूपणी बोलिली माया श्रीराम. माया मिथ्या म्हणता गेली हे वार्ता नाही ऐकली. मिथ्या म्हणताच लागली समागमे श्रीराम. जयाचे अंतरिज्ञान नाही ओळखिले सज्जन. तया समायाभिमिथ्या भान सत्यची वाटे श्रीराम. जेने जैसा निश्चय केला तयासी तैसाची फळला. पाहे तोची दिसे बिंबला तैसी माया श्रीराम. एक म्हणती माया कैची आहे ते सर्व ब्रह्मची. थिजल्या विघुरल्या घृताची ऐक्यता न मोडे श्रीराम. थिजले आणि विघुरले हे स्वरूपी नाही बोलिले. साहित्य भंगले ने बोले म्हणती एक श्रीराम.
एक म्हणती सर्व ब्रह्म हे नकळे जयास वर्म, तयाचे अंतरीचा भ्रम गेलाच नाही श्रीराम. एक म्हणती एकची देव तेथे कैसे आणिले सर्व, सर्व ब्रह्म हे अपूर्व आश्चर्य वाटे श्रीराम. एक म्हणती एकची खरे आणूही नाही दुसरे, सर्व ब्रह्म येणे प्रकारे सहजची झाले श्रीराम. सर्व मिथ्या एक सरे उरले तेची ब्रह्म खरे, ऐसी वाक्ये शास्त्राधारे बोलती एक श्रीराम. अलंकार आणि सुवर्ण तेथे नाही भिन्नपण, आटाआटी व्यर्थसी न म्हणती एक श्रीराम. ही न उपमा एक देसी कैसी साहेल वस्तुशी, वर्ण व्यक्ती अव्यक्तासी साम्यता ना घडे श्रीराम. सुवर्णी दृष्टी घालिता मुळीचा आहे व्यक्तता, अलंकार सोने पाहता सोनेची असे श्रीराम. मुळी सोनेची हे व्यक्त जड एक देसी पीत, पूर्णाचा दृष्टांत केवी घडे श्रीराम. दृष्टांत ती तुका एक देसी देणे घडे काळायासी, सिंधू आणि लहरीसी भिन्नत्व कैचे श्रीराम. उत्तम मध्यम कनिष्ठ एका दृष्टांते फळे स्पष्ट, एका दृष्टांते नष्ट संदेह वाढे श्रीराम. कैसा सिंधू कैशी लहरी अचळाच चळाची सरी, साचा ऐसा ओडंबरी मानूच नये श्रीराम. ओडंबरी हे कल्पना नाना भास दाखवी जना, एरवी हे जाना ब्रह्माची असे श्रीराम. ऐसा वाद एकमेका लागता राहिली आशंका, तेची आता पुढे ऐका सावध होऊनी श्रीराम. माया मिथ्या कळो आली परी ते ब्रह्मी कैसे झाली, म्हणावी ते निर्गुणे केली तरी ते मुळीच मिथ्या श्रीराम. मिथ्या शब्द काहीच नाही तेथे केले कोणे काही, करणे निर्गुणाचा ठाई हेही अघटित श्रीराम. करता ठाईचा रूप केले तेथेही मिथ्या रूप, तथापि फेडू आक्षेप श्रोतयांचा श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म आशंका निरूपण नाम समास दुसरा समाप्त. श्रीराम समर्थ. श्रीराम.